आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाँ, तो अभी बताइए मुझे कि ये वाड़ा कितना पुराना है, मतलब जूना है, कधी बांधलं, कोणी बांधलं, मुझे सब जानना है वाड़े के बारे में। अगो तू मराठी वाईस वाईस बोलायला शिकलीस की? हाँ, वो यार है कि थोड़ा सा तुम्ही सांगा ना मला वाडाबद्दल। सांगते। अगं माझ्या नवऱ्याचं लगीन ठरलं ना, तेव्हा माझ्या नवऱ्याने सासऱ्याने हे वाडा बांधला आणि माझं लगीन झाल्यावर ह्या वाड्यातनं उंबरा वळडून माप वळडून मी या घरात आले। माझा नवरा लय जपायचा मला आणि सासरा तर ना पुरीवानी लाड करायचा माझा। सासू लय खडूस होती, मला तेव्हा जाच करायचा राहिला होता ना, म्हणून आता रंजनाच्या पोटी आली आहे ती। कितने बच्चे हैं आपको? मस्त एका माग माग 9 झाली होती, पण ती जगलीच नाहीत अगं। मग काय झालं, एकाने मला सांगितलं तुम्ही हिम्मतरावचं नाव वेगळं ठेवा आणि त्याला घेऊन घरापासून लांब राहा कुठेतरी। मग मी काय केलं, रानात गेले आणि सपरात त्याला घेऊन राहिले आणि त्याचं नाव चिवळ्या ठेवलं। काय चाललंय? वो लाली की शादी होने जा रही है ना। हाँ, मग भरोसा नहीं है उसे गोपाल पे। अगं मी तर कवापासून तिला जीव तुडून सांगते की त्या फामट्याची लगीन करू नको, लगीन करू नको। अजय वाईस थांब। हाँ, मग तो लाली को लगता है कि गोपाल उसे छोड़ के चला जाएगा, उसी के लिए मैरिज सर्टिफिकेट बनाना था, तो डॉक्यूमेंट्स लेने आई थी। एवढंच ना? मग घाबरताय कशाला? मला सांगा काय काय पाहिजे तुम्हाला, मी देतो की। नहीं, बस मिल गया जो चाहिए था, लेकिन हाँ कुछ चाहिए रहेगा तो मैं आपको जरूर बताऊंगी। राहू दे मी ठेव। थैंक यू। तुम्ही इथं का उभे? चला की वर, चला चला चला। गुरुजी। हाँ अप्पा, नमस्कार। नमस्कार नमस्कार, या बाहेर या। गुरुजी घरात लग्न ठरल्या त्याचीच पत्रिका आहे, ठेवा देवा मोर। आता दोघांनी ठेवा देवा पुढे। देवा, माझ्या नशिबात कवा योग येईल रा असा पत्रिका ठेवायचा। लाले, सुखाचा संसार होऊ द्याचा आशीर्वाद माग देवाकडं। ओळखलं गेला? नाही, अयो आमचा गोपाळ 20 वर्षापूर्वी पळून गेला होता घरातनं, आता परत आलाय। कानावर आलं होतं माझ्या। आओ पाया पडूया। सुखाने राहा। आप्पा जरा बाजूला एक व्हायचं, लग्नाबद्दल महत्वाचं बोलायचे। बोला की इथंच।
अहो या की व्हायचं बाजूला सांगतो तुम्ही. बरं, या चला. बोला. बगरे गुरुजी भेटले होते. त्यांना तुम्ही जी गोपाळची पत्रिका दाखवली ना त्यानुसार गोपाळचा मृत्यू आधीच झालाय. या आता इथं जित्ता माणूस खरा की त्याची कुंडली खरी. हा तुम्ही बी काय ऐकताय त्या बगरी गुरुजीचं मला कळलं झालं. अहो इथं गोपाळ माझ्या समोर उभा आहे. हा तरी मी त्याला काय म्हणतोय मी आलाय म्हणून. आणि तुम्ही बी सांगितलं तेवढंच काम करा. झाली ना पूजा मग जमलं तर या लग्नाला. आणि तुमच्या देवानं बी सांगा लग्नाला यायला. अहो पण आप्पा बगरे गुरुजींचा अंदाज असा कसा खोटा ठरेल. तुम्ही एक काम करा बगरी गुरुजींना फोन लावा आणि विचारा आज माझ्या नशिबात मार खाना आहे का म्हणून. हा? मला कोण मारल आणि ते असं कसं सांगतील. नाही ना सांगणार मग तो अंडबाण ठेवा. ए झालं का दर्शन ही पत्रिका ठेवून झाली ना. चला हा चला चला. चल. आप्पा पैसे घेऊ मांडून अहो गोणी होती माझी. उद्या कर. ऐका लागा बाई नाही जमले ग. नाही पायपीट झाली आज. आजी प्रसाद घ्या. आला का देवाचं दर्शन घेऊन. त्या पुजाऱ्याला फोन करून एक विचारा देव आहे का जाग्यावर. नाहीतर ह्या बेऐकली लोकांनी बघून पाठ फिरवायचा तो. काय ह्या लोकांच्या लेकीचं आणि ह्या घरादाराचं वाटोळ करायचं ठरवलंय कुणाच ठाऊक. ए म्हातारे तुझे सेल कधी सांगतात की नाही. जाऊ बा गावात रेडिओ चालूच आहे. नाही तर काय कधी म्हणून चांगलं बोलणारच नाहीत. हो मला नाही गोड गोड बोलून लोकांनी भुलवायला येत. त्या आलाय ना फामटा त्याला जमत ती. हो जेवायला वाढते. नको मला. तू नको टेन्शन घेऊस लग्नानंतर होईल सगळं नीट. काय नाही ठीक होणार. त्या मुडद्याने तिचा मुडदा पाडू नाही म्हणजे बरं. आणि तिला बी काय मारायची घाई झाली आहे कुणाच ठाऊक. आलात का. हा प्रसाद ओ तुम्ही तर मगच गेला होता ना मग परत कसे आले. पाकिट विसरलो होतो. जा जरा पाणी. कशासाठी. मी आणते. तुला ताई ही पोरगी आतापासून घरातल्या सुनागत वागायला लागली. वय की पोरगी कामाला ताठ आहे पण आपल्या गोपाळाच का आवडीना कोणाच ठाऊक ग.